नमस्कार. आज आपण बनवणार आहोत सुक्या ढोमी माशाचे कालवण. त्यासाठी इथे मी ढोमी मासे घेतलेले आहेत. ते आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत. मासे साफ करण्यासाठी इथे मी विळी घेतलेली आहे. हे मासे साफ करताना सुरुवातीला त्याचे पर कापून घ्यायचे आहेत. माशाचे पर कापून झाल्यावर त्याची अशा प्रकारे खवलं काढून घ्यायची आहेत. माशाची खवलं काढून झाल्यावर त्याचा डोक्याचा भाग आणि शेपटाचा भाग कापून टाकायचा आहे. आता माशाच्या पोटातील घाण काढून टाकायचे आहे. इथे बघू शकता ढोमी मासा चांगला साफ करून झालेला आहे. आता दुसरा मासा देखील मी असाच साफ करून घेणार आहे. मासे साफ करून झाल्यावर आपल्याला ते 4 ते 5 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. मासे स्वच्छ धुवून झाल्यावर आपल्याला त्यात पाव चमचा हळद, आवडीनुसार मिरची पावडर आणि यात थोडं पाणी टाकून हे थोड्या वेळासाठी असंच ठेवून द्यायचं आहे. आपल्याला आता गॅसवर टोप ठेवून त्यात 1 चमचा तेल घ्यायचं आहे.
तेल आपल्याला मध्यम गरम होऊ द्यायचं आहे. तेल मध्यम गरम झाल्यावर आपल्याला त्यात 5 ते 6 बारीक कापून घेतलेल्या किंवा ठेचून घेतलेल्या लसूण टाकायच्या आहेत. लसूण आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत भाजू द्यायचे आहे. लसूण भाजले गेल्यावर यात आपल्याला अर्धा उभा चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत मंद आचेवर मध्ये मध्ये परतत राहायचं आहे. टोमॅटो चांगला मऊ झालेला आहे. आता आपल्याला यात पाव चमचा हळद आणि मिरची पावडर टाकायची आहे. मिरची पावडर आपण मच्छीत ही टाकली आहे ते लक्षात ठेवूनच आपल्याला आता मिरची पावडर टाकायची आहे. आणि एक हिरवी मिरची उभा चीर देऊन टाकायची आहे. आपल्याला आता यात हळद आणि मिरची पावडर टाकून घेतलेले मासे टाकायचे आहेत. आणि मासे शिजण्यासाठी पुरेसं पाणी टाकायचं आहे. गॅस आपल्याला मोठा करायचा आहे आणि याला एक उकळी येऊ द्यायची आहे. आपल्याला आता यात 1-2 कोकम तुकडे करून टाकायचे आहेत. माशांना उकळी आलेली आहे. आता आपल्याला गॅस मंद ते मध्यम करून मासे चांगले शिजू द्यायचे आहेत. हे मासे बनवताना आपल्याला यात मीठ टाकावं लागत नाही, कारण हे मासे मीठ टाकूनच सुकवून ठेवलेले असतात. मासे चांगले शिजलेले आहेत. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. इथे बघू शकता
आपलं सुक्या ढोम्या माशाचं कालवण बनवून तयार आहे. हे तुम्ही चपाती, भाकरी आणि भातासोबत देखील खाऊ शकता. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.